ओम श्री सिद्धबाईराय नमः. बघा, गेल्या वर्षी जवळजवळ अख्खा उन्हाळाभर पाऊस पडतो. आता अख्खा मे महिन्यापासून तेव्हा पाण्यात लोकांना मारलं. आणि आता जून महिना निघून गेला आहे तरी पाऊस पडू नाही राहिला. बघा, ज्या वेळेला पूर्वी आश्रमामध्ये मुलांना शाळेमध्ये घालायचे, तिथं काय शिकायला होतं पहिलं? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आजच्या शाळेमध्ये आहे का तो विषय? बरं, पूर्वी काय करायचे? आता मोबाईल झाले. पूर्वी काय होतं? पत्र लिहायचे. आणि पत्र लिहिताना काय? तीर्थरूप दादासाहेब, तीर्थरूप मासाहेब. आता मोबाईलमुळं पत्र गेलं. आणि तीर्थ आज अनेक लोक एन्जॉय करतात. तीर्थ करणं म्हणजे एन्जॉय करणं. देवाला जाणं म्हणजे काय? एन्जॉय करणं. आता देव खरा कुठे? आपल्या हृदयात. देव कुठे? आईबापात. देव कुठे? निसर्गात. देव कुठे? प्राणीमात्रात. आणि मग तीर्थ, मायबाप काशी तेने जावे तीर्थाची, तुकारामांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि आईबापाची सेवा करण्याकरता, भक्त पुंडलिकाकरता देव आलेला आहे. आणि श्रावण बाळाकरता काशीला शंकर आलेला आहे. आणि आज भैरवनाथांनी सेवा कोणाची केली? शंकर पार्वतीची. त्याला मान मिळाला. गणपतीनं सेवा कोणाची केली? शंकर पार्वतीची. म्हणून त्याला पहिला मान आहे. आणि मग आज जे भीषण संकट आहे, याचा चांगला विचार करा. आणि आज प्रत्येक मानवाला काय अवस्था याची. म्हणून मायबाप काशी तेने न जावे तीर्थाची. आज आईबापांना कुठं घालतात? वृद्धशाळेमध्ये. आणि आज आईबापांना काय अवस्था आहे आज आईबापांची? 50% आहे. म्हणून प्रत्येकानं जाण धरा, प्राण्यावर दया करा, आईबापाची सेवा करा. जो पुण्य काय? पाप. जो रंजला गांजला, जो भुकेला आहे, ज्याला खरी गरज आहे, त्याला मदत करणं, प्राणीमात्राला दया करणं पुण्य. पाप. आज सगळीकडं पापच आहे. माझं चांगलं झालं पाहिजे, मला कोणाची गरज नाही. वन मॅन शो. मी, माझा मुलगा आणि माझी बायको. मला कोणाची गरज नाही. म्हणून ध्यानात धरा. आता तरी उघडा डोळे, मातेचे या खोळे, दगड आला पोटाशी. आता तरी जागे व्हा. आणि निसर्ग, उन्मत्त मानवाला कोण आकळतो? निसर्ग आकळतो. म्हणून ह्या प्रत्येकानं मानवाना ध्यानात धरा, प्राण्यावर दया करा, आईबापाची सेवा करा. आणि एकमेकाला रंजले गांजले, त्याची म्हणे जो आपुले, तोच देव ओळखावा, साधू ते त्याचं म्हणावा. आज जर बाबांची जर यादी केली ना, आज कोट्याधीश झालेत बाबा. आज त्यांच्याकडं पैसा ठेवायला जागा नाही. आणि आज शेतकरी काय हालतमध्ये. आणि सगळं संकट कोणा होय? शेतकऱ्या होय. आज मंत्र्यांना काचं पडलं आहे? त्यांना त्यांच्या खुर्चीचं पडलं आहे. आणि आज खरा राजाभाऊ वाजे, इनामदार माणूस, आणि तुकाराम मुंडे हा आज खरं काम करू राहिले. बाकीचे नेत्यांचे काय डोळे झाकेले काय? त्यांना पडलं आहे त्यांच्या खुर्चीचं. आज एवढं होतं. एवढा भ्रष्टाचार झाला होता, लोकांना एवढं खायला घालत होते. हे काय या मोदीला, अमित शहाला, शिंदेला, यांना काय दिसत नव्हतं का? पण यांना त्यांच्याकडून काय मिळती? टक्केवारी मिळती. यांना पक्ष मोठा करायचा आहे, यांना हुकुमशाही करायची. म्हणून प्रत्येकाने जागे व्हा. या हुकुमशाहीला तोंड द्या. शिंदेसाहेबाला, राजाभाऊला मदत करा, आईबापाची सेवा करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. मी कळकळीनं सांगतोय. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर घेऊ नका.